महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून आचारसंहिता 10 नोव्हेंबर पासून लागू होण्याची शक्यता आहे। निवडणुका डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनाच्या आधी पूर्ण होतील असा अंदाज आहे, कारण या निवडणुकांचा कार्यभार सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचा आदेश दिलाय। निवडणूक खर्च आणि उमेदवारांची तयारी राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत सुमारे 1.5 पट वाढ केली आहे। यामुळे उमेदवारांना अधिक आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे। महाराष्ट्रातील सध्याच्या घडीचे एकंदर राजकीय गणित बघता या निवडणुका कुणाच्या पारड्यात पडतील? अमित शहा यांनी कुबड्या नको म्हणून अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना दिलेला इशारा, महाविकास आघाडीची वाटचाल, शरद पवार यांनी राखलेलं मौन, भाजपा स्वबळावर येईल की सर्व स्थानिक पक्ष एकत्रित होऊन भाजपाचा सफाया करतील, हे प्रश्न ताजे असताना शिंदे भाजप यांच्यातील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याची चिन्ह दिसतात। गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडणुका रखडल्या होत्या, त्यांना आता मुहूर्त लागलाय। तब्बल 4 वर्ष प्रशासकांनी सत्ता सांभाळली। निवडणुकांच्या विलंबांमुळे स्थानिक राजकारण स्थिर होऊ शकलं नाही, मतदारांचा विश्वास जिंकता आला नाही, मुंबईचा कारभार सुरळीत करून दाखवता आला नाही, म्हणून महायुतीने निवडणुकीची निश्चित वेळापत्रक आखली आणि स्वबळावर तिघांनी मैदानात उतरण्याचे निश्चित केले। विधानसभेपासून महाराष्ट्रात चर्चेला आलेले हे मुद्दे महायुतीच्या बाजूने आहेत। शेतकरी आंदोलन सोडवलं, मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न सोडवला, ओबीसी बांधवांना अधिकचा निधी उपलब्ध करून दिला, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लगोलग मंजूर करून वाटप सुरू केलं, लाडकी बहीण योजना चालूच ठेवली। महायुती म्हणून याकडे लक्ष दिलं तर या सर्व मुद्द्यांचं मतांमध्ये रूपांतर शक्य आहे। पण अमित शहा यांनी भाजपला आता कुबड्यांची गरज नाही म्हणत एकनाथ शिंदे यांना सोडण्याचा सूचना दिल्याने ते नाराज झाले। वास्तविक सरकारच्या अपयशाचे खापर महायुतीवर न फुटता भाजपवरती फुटते हे स्पष्ट आहे, पण यशाचे वाटेकरी म्हणून एकनाथ शिंदे यांना अधिकची प्रसिद्धी मिळते हे सुद्धा स्पष्ट आहे। त्याला कारणे अनेक असली तरी एकनाथ शिंदे यांची प्रतिमा त्यामुळे उजवी ठरते। महायुती मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र येणार आहे, म्हणजेच मुंबईमध्ये भाजपा, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीतूनच लढतील। या युतीमुळे मतांचे विभाजन टाळले जाईल आणि विरोधकांचा फायदा होण्यापासून बचाव होईल। मात्र इतर महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतींमध्ये महायुतीतील 3 पक्ष स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढवतील। निवडणुकीनंतर हे 3ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे, किंवा तिघांना आपली सत्ता राखणं महत्त्वाचं असल्याने तसं होणारच आहे। महायुतीत विविध ठिकाणी पक्षांच्या आतले मतभेद आणि सामना असूनही स्थानिक निवडणुकीसाठी संयुक्त रणनीती आखली आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा समन्वय समित्या स्थापन केल्या जात आहेत, ज्यात पालकमंत्र्यांसह नेते, आमदार या सगळ्यांचा समावेश आहे। या समित्या जिल्हास्तरीय राजकारण, पक्षांची ताकद आणि वाद यांचा सविस्तर आढावा घेतील। अहवालानुसार मुख्य नेते निर्णय घेतील आणि खुल्या तणावाला आळा घालण्यात येईल। पण इथे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपला जशी मुंबईसाठी दोन्ही पक्षांची गरज आहे, तशीच ठाणे महानगरपालिकासाठी शिंदे यांना, पुणे महानगरपालिकासाठी अजित पवार यांना गरज आहे। पण अचानक एकनाथ शिंदे यांचे नेते मीडियावरती बोलू लागल्याने एकनाथ शिंदे यांना मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणातून भाजप बाजूला फेकत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत व्यक्त होते, कारण मुंबई हातात असणं हे कोणत्याही पक्षाच्या हिताचं आहे। मुंबईवर एखादी शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे एकनाथ शिंदे यांचे स्वप्न भाजपला पटलेले दिसत नाही, किंवा तशी स्वप्नपूर्ती भाजप होऊ देणार नाही अशी भीती एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांमध्ये असल्याने ते आपले मत आता उघड व्यक्त करतात। मुंबई महानगरपालिकांमध्ये एकत्रित तर इतर ठिकाणी स्वबळावर ही योजना कागदावरच राहते की अस्तित्वात येणार आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। तोवर भाजप एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न करतंय असं राजकीय विश्लेषकांचं मत। तुम्हाला पटतंय का? याविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की कळवा आणि मराठी मंडळीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।